नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। गट ब 2025 ची जी काही पूर्व परीक्षा आहे आत्ता तुमची होणारी फेब्रुवारीमधली ती जवळ आली आहे। आता त्या जवळ आलेल्या परीक्षेमध्ये तुमचा कॉन्फिडन्स भूगोलामध्ये आणखी वाढवण्यासाठी आपण काय आणलंय तर संभाव्य प्रश्नांकडे आलोय। आता आपण भूगोलामधले महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलामधले काही संभाव्य प्रश्न बघणार आहेत। जर बघाल तर त्या प्रश्नांकडे जाऊयात, जास्त वेळ न घालवता कुठल्या प्रश्नाकडे जाऊयात। पहिला प्रश्न काय सांगतोय, जनगणना 2011 नुसार 2001 ते 2011 या दशकामध्ये राज्यातील स्थलांतरितांच्या संख्येत जर बघाल तर शब्द नीट वाचा, राज्यामध्ये 10 वर्षात जे काही स्थलांतर झालंय त्या स्थलांतरितांच्या संख्येमध्ये किती टक्क्याने वाढ झाली, टक्केवारी विचारली आहे तुम्हाला, ही टक्केवारी माहिती पाहिजे। 2001 ची जर गोष्ट बघितली आपण तर साधारणतः 342 लाख लोकांनी स्थलांतरण केलं, म्हणजे किती 3.42 कोटी लोकांचं स्थलांतर झालं होतं। कोणत्या जनगणनेनुसार? 2001 च्या जनगणनेनुसार। हे स्थलांतर 2011 मध्ये कुठं आलंय तर 573 लाखावरती आलंय। म्हणजे जर बघाल तर 2011 च्या जनगणनेनुसार किती लोकांनी स्थलांतर केलंय तर 5.73 कोटी लोकांनी स्थलांतर केलं। किती? 5.73 कोटी लोकांनी स्थलांतर केले। 3.42 लाखावरून स्थलांतराची संख्या किती वाढली तर 5.73 कोटी वरती गेली स्थलांतरितांची संख्या। स्थलांतर मग ते ग्रामीण ग्रामीण असेल, ग्रामीण शहरी असेल, शहरी ते ग्रामीण असेल, शहरी शहरी असेल, त्याच्यामध्ये जर बघाल तर ही वाढ जी काही झाली आहे 3.42 कोटीवरून 5.73 कोटीवरती आलेली वाढ ही जर टक्केवारीमध्ये काढायची म्हटली तर ती टक्केवारी किती येते? 37% स्थलांतरितांच्या संख्येमध्ये वाढ झाली मागच्या 10 वर्षामध्ये। पुन्हा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात होणारं स्थलांतर कुठलं असेल तर ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर असेल, बरोबर। ग्रामीण भागातून ग्रामीण भागात होणारं स्थलांतर त्याचं कारण कोण असेल तर विवाह त्याचं कारण असेल। आणि 10 वर्षामध्ये स्थलांतरिताच्या संख्येमध्ये कितीने वाढ झाली तर जवळजवळ 37% स्थलांतरिताच्या संख्येमध्ये वाढ झाली। पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल। पुढे जाऊयात। जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील बृहन्मुंबई या नागरी संकुलाची लोकसंख्या किती जर बघाल तर, नागरी संकुल म्हणा, अर्बन कॉंग्लोमरेट्स म्हणा, जर बघाल तर ज्यावेळेस एखादं महानगर असतं आणि महानगराचा आजूबाजूचा शहरी भाग एकत्र करून किंवा 1-2 अशी महानगरे एकमेकांच्या बाजूला असतात आणि ही 2 महानगरं आणि ह्या 2 महानगरांच्या आजूबाजूचा शहरी भाग एकत्र करून काय निर्माण केलं जातं तर तुमचं नागरी संकुल निर्माण केलं जातं, अर्बन कॉंग्लोमरेट्स निर्माण केलं जातं। महानगर आणि महानगराच्या आजूबाजूचा शहरी भाग म्हणा किंवा 2 लागून असणारी महानगरं आणि त्यांच्या आजूबाजूचा नागरी भाग त्याचं नागरी संकुल निर्माण केलं जातं। 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती नागरी संकुल आहेत जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये 6 नागरी संकुल आहेत। किती नागरी संकुल आहेत महाराष्ट्रात? 6 नागरी संकुल आहेत। आणि ह्या 6 नागरी संकुलामध्ये सर्वात मोठं कुठलं असेल तर तुमचं बृहन्मुंबई नागरी संकुल, ज्याची लोकसंख्या 1.84 कोटी आहे। ज्याची लोकसंख्या किती आहे जर बघाल तर 1.84 हे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर हे देशातलं सर्वात मोठं नागरी संकुल आहे। हे महाराष्ट्रातलंच नाही तर हे देशातलं सर्वात मोठं नागरी संकुल आहे मुंबई, बृहन्मुंबई जर म्हणाल तर। महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला कुठलं नागरी संकुल आहे? पुणे। तिसरं कोण असेल तर तुमचं नागपूर नागरी संकुल। 4 नंबरला कोण असेल तर नाशिक नावाचं नागरी संकुल। 5 नंबरला कोण असेल जर बघाल तर औरंगाबाद म्हणा, संभाजीनगर म्हणू नका, छत्रपती संभाजीनगर म्हणू नका, कारण 2011 ची जनगणना आहे तर औरंगाबादच नाव असेल। आणि त्याच्यानंतर 6व्या नंबरवरती कोण असेल तर वसई विरार नावाचं नागरी संकुल आहे। ही महाराष्ट्रातली 6 नागरी संकुल आहेत ज्याच्यामध्ये बृहन्मुंबई सर्वात मोठं आहे। हे फक्त महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं सर्वात मोठं आहे। आणि ह्या बृहन्मुंबई नागरी संकुलाची लोकसंख्या किती आहे जर बघाल तर 1.84 कोटी। 1.84 कोटी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल। बृहन्मुंबई, मी जरा देशावरती येतो। बृहन्मुंबई हे सर्वात मोठ्या देशातलं, बरोबर। बृहन्मुंबई नंतर जर बघाल तर 2 नंबरला कोण येईल? 2 नंबरला दिल्ली 1.6 कोटीमध्ये। 3 नंबरला कुठलं नागरी संकुल? कोलकाता नावाचं नागरी संकुल। आणि 4 नंबरला कोण दिसेल तुम्हाला तर चेन्नई नावाचं नागरी संकुल। हा डेटा पण लक्षात ठेवा। ही देशातली जर बघाल तर चेन्नई, ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे। बृहन्मुंबई मोठा, दिल्ली, कोलकाता आणि त्याच्यानंतर कोण असेल तर चेन्नई। ही देशातली 4 सर्वात मोठी, ज्याच्यामध्ये बृहन्मुंबई पुन्हा सर्वात मोठं। महाराष्ट्रात ही 6 आहेत तर महाराष्ट्रात 6 मध्ये जर बघाल तर कोण असेल बाकीच्यांचं? पुणे 51 लाख, 31 लाख वगैरे, 21 लाख ही जर बघाल तर 12 लाख लोकसंख्या असणारी। पण ही नावं लक्षात ठेवा, हा क्रम आहे।
लोकसंख्येनुसार ह्या नागरी संकुलाचा उतरता क्रम आहे आणि इथंही लोकसंख्येनुसार देशातल्या नागरी संकुलाचा हा महत्त्वाचा क्रम आहे. तर पर्याय क्रमांक कोण जाईल? पर्याय क्रमांक 1 नंबर याचं उत्तर असेल. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. धार्मिक ठिकाणांचा योग्य पर्याय रिद्धपूर. रिद्धपूर नावाचं धार्मिक ठिकाण कुठे आहे? तर अमरावतीमध्ये दत्त मंदिर आहे. जर बघाल तर गोविंद स्वामींची समाधी दिसेल तुम्हाला रिद्धपूरला, म्हणजे रिद्धपूर अमरावती बरोबर आहे. कुंतलगिरी जैन धर्मीयांचं मंदिर दिसेल कुंतलगिरीला, धाराशिव बरोबर आहे. मत्स्योदरी देवीचं मंदिर यस जालना. त्याच्यानंतर कपिलेश्वर, कपिल मुनींनी जिथं जर बघाल तर तुमच्या महादेवाच्या पिंडाची लिंगाची स्थापना केली आहे कोल्हापूरमध्ये असणारं जर बघाल तर कपिलेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. म्हणजे ही सगळी ठिकाणं त्या त्या जिल्ह्यात आहेत. तर काय दिसायला सुरुवात होईल? वरीलपैकी सर्व आपल्याला बरोबर दिसेल. योग्य पर्याय ओळखा. बरोबर, रिद्धपूर अमरावती, कुंतलगिरी धाराशिव, मत्स्योदरी देवी कुठे दिसेल तर जालना, कपिलेश्वर कपिल मुनींनी स्थापन केलेलं मंदिर असं मानलं जातं कोल्हापूरमध्ये. म्हणजे पर्याय कोण असेल? तर पर्याय वरीलपैकी सर्व असायला सुरुवात होईल. चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील देश, देश म्हणजे कोणाला? सह्याद्रीचा पूर्व पायथा संपल्यानंतर जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राची पूर्वेकडची बाजू म्हणजे देश जर बघाल तर. तसेच महाराष्ट्र पठारी प्रदेशावर पुढीलपैकी कोणत्या प्रकार मोठ्या वस्त्यांचा कोणता प्रकार जर बघाल तर वस्त्यांचा कोणता प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो? ह्याचा अर्थ काय? महाराष्ट्र पठारी प्रदेश आणि देशवाला सह्याद्रीचा पूर्व पायथा संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग उरतो तो देश म्हणून ओळखला जातो. तर ह्या भागावरती कोणत्या प्रकारच्या वस्त्या सर्वात जास्त आढळून येतात? जर बघाल तर हा पठारी प्रदेश आहे. पठारी प्रदेश जर बघाल तर उंच सखलपणा तेवढा असत नाही जेवढा पर्वतीय प्रदेशामध्ये असतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र पठार आणि देशवाल्या भागामध्ये नद्यात तुमची गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे. त्याच्यानंतर जर बघाल तर तुमची तापी नदी वाहते. नदी खोऱ्यामध्ये रेगूर मृदा सुपीक आहे, म्हणजे मृदा शेतीसाठी सुपीक आहे, पाणी उपलब्ध आहे. तर ह्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्या जास्त असेल तर घरांची संख्या जास्त असेल. घरांची संख्या जास्त असेल तर घरं एकमेकांच्या जवळ असतील आणि घरं एकमेकांच्या जवळ असतील तर त्यावेळेस कुठली वसाहत निर्माण व्हायला सुरुवात होते? सघन वसाहत निर्माण व्हायला सुरुवात होतात. कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स निर्माण व्हायला सुरुवात होतात. महाराष्ट्र पठारावरती आलात, देशवाल्या प्रदेशात आलात तर तुम्हाला सर्वात जास्त, नीट प्रश्न बघा, सर्वात जास्त प्रमाण, आता काही ठिकाणी तुम्हाला विखुरलेल्या पण दिसतील, काही ठिकाणी विखंडित पण दिसतील, पण ह्यांचं प्रमाण कमी आहे. तुम्हाला काय विचारलंय? कोणता प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो? तर कुठला प्रकार असेल? सघन वसाहत म्हणा, कॉम्पॅक्ट वसाहत म्हणा. सघन वसाहत कुणाला म्हणतात? जिथं घरांची संख्या जास्त आहे आणि घरं एकमेकांच्या जवळ आहेत. घरं एकमेकांच्या जवळ आहेत तिथं सघन वसाहत असायला सुरुवात होईल. ह्याचं उत्तर कोण असेल? जर बघाल तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर विखंडित वसाहत म्हणा किंवा फ्रॅगमेंटेड सेटलमेंट म्हणा. फ्रॅगमेंटेड सेटलमेंटचा अर्थ काय किंवा विखंडित वसाहतीचा अर्थ काय? इथं जर आलो आपण, इथं 10-15 घरांचा समूह आहे. इथं 10-15 घरांचा समूह एखाद्या नदी प्रवाहामुळे इथं जर बघाल तर हा वेगळा झालाय, किंवा एखादा नाला इथं आणि ह्या नाल्यामुळं हा समूह आणि हा समूह वेगळा झालाय. इथं एखादा छोटासा डोंगर आहे, ह्या डोंगराच्या एका बाजूला 15-20 घर आहेत आणि डोंगराच्या पायथ्याच्या दुसऱ्या बाजूला घर आहेत जर बघाल तर. इकडं काही घर आहेत. आता ही सगळी वसाहत एकच आहे, ही सगळी वसाहत एकच आहे, पण घरांचे समूह एकमेकांपासून काय झालेत? घरांचे समूह जर एकमेकांपासून वेगळे होत असतील तर त्याला विखंडित किंवा फ्रॅगमेंटेड सेटलमेंट म्हणतात. त्याच्यानंतर विखुरलेली वसाहत म्हणा किंवा स्कॅटर्ड सेटलमेंट ज्याला काय म्हणतो, घरच एकमेकांपासून दूर आहेत, घरांची संख्या कमी आहेत आणि घरं एकमेकांपासून दूर आहेत, तर त्याला आपण विखुरलेली वसाहत म्हणायला सुरुवात करतो. तर पठारी प्रदेश आणि देशवाल्या भागात लोकसंख्या जास्त जर बघाल तर तिकडे घरांची संख्या जास्त, तर सघन वसाहत. पर्याय क्रमांक कोण असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. सघन वसाहती तुम्हाला ह्या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात होतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. 5व्या प्रश्नाकडे येऊयात. योग्य विधान किंवा विधाने ओळखा. मिहान हे भारतातलं पहिलं बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र मल्टी प्रोडक्ट सेज आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन जर बघाल तर. मिहान कोण आहे ही गोष्ट आधी लक्षात ठेवा. बरोबर, मिहानवरती आलात ना तर मिहानचं फुल फॉर्म लक्षात ठेवा आधी. कोण असेल जर बघाल तर मिहानवाली गोष्ट. मिहान कोण आहे जर बघाल तर मल्टीमोडल. कोण आहे जर बघाल तर मल्टीमोडल इंटरनॅशनल, मल्टीमोडल इंटरनॅशनल कार्गो हब. कोण असेल तर कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर. कोण असेल तर नागपूर. मल्टीमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर हा मिहानवाला भाग आहे. इंडस्ट्रियल एरिया पण आहे इथं, आणि इथं जर बघाल तर कार्गो एअरपोर्ट पण दिसेल तुम्हाला. जवळजवळ 2009 मध्ये मिहानची इस्टॅब्लिशमेंट आहे.
आणि मिहान जर बघाल तर सेज मध्ये पण येतं, पण हे सेज एका कुठल्या प्रोडक्टसाठी नाही. हे सेज कसं आहे जर बघाल तर मल्टी प्रोडक्ट आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं उत्पादन करणारं हे सेज आहे. मल्टी प्रोडक्ट जर बघाल तर सेज आहे, आणि हे भारतातलं पहिलं मल्टी प्रोडक्ट सेज आहे. हे भारतातलं पहिलं मल्टी प्रोडक्ट सेज आहे. हे स्टेटमेंट काय असायला पाहिजे? हे स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे मिहान. दुसरी गोष्ट काय विचारली गेली जर बघाल तर मिहानच्या स्थापनेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC ची भूमिका महत्वाची आहे. मिहानच्या स्थापनेत MIDC ची भूमिका महत्वाची नाही. मिहानच्या स्थापनेमध्ये कोण आहे जर बघाल तर महाराष्ट्र एअरपोर्ट, कोण असेल? एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. कोण आहे जर बघाल तर ऑथॉरिटी. ही गोष्ट म्हणजे MADC नावाची संस्था आहे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. जर बघाल तर ही संस्था जास्त महत्वाची भूमिका पार पडते, MIDC जास्त महत्वाची भूमिका पार पडत नाही. मिहान स्थापनेमध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचा वाटा 51% आहे. मिहानच्या स्थापनेमध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणा, महाराष्ट्र जर बघाल तर तुमची कंपनी म्हणा, MADC चा वाटा किती टक्के आहे? 51% आहे. MIDC जास्त महत्वाची भूमिका पार पाडत नाही, MADC महत्वाची भूमिका पार पाडते. हे विधान चुकीचं असेल. योग्य विधान विचारलं आपल्याला जर बघाल तर योग्य विधान कोण आहे? फक्त अयोग्य विधान आहे. कोण असेल तर फक्त हे योग्य विधान आहे. एवढी गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या लोकांसाठी आणखी एक रिव्हिजन वाली गोष्ट बाकी आहे त्या लोकांनी जर बघाल तर आपली वन डे रिव्हिजन बॅच ॲपवरती आहे. ज्या लोकांचा सगळा अभ्यास झालाय आणि त्यांना पटपट भूगोलाच्या टेस्ट सॉल्व्ह करायच्या तर सुपर 20 वाली बॅच पण अवेलेबल आहे. सुपर 20 मध्ये महाराष्ट्रावरती 10 आणि भारतावरती 10 अशा 20 टेस्ट आहेत आणि 20 टेस्टच्या माध्यमातून आपण 400+ प्रश्न जे अत्यंत महत्वाचे विथ स्पष्टीकरण विथ आन्सर की तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ॲपवरती बघू शकता. पुढे येऊयात. योग्य जोड्या लावा. काय? ठिकाणं आणि खनिजे. ठिकाणं आणि खनिजे, एका बाजूला ठिकाणं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला खनिजे दिली आहेत. ठिकाणं बघा, जिल्हे नाही दिले, जिल्ह्यामधली उपठिकाणं दिली आहेत, सब लोकेशन्स दिले आहेत. तुम्हाला सीतासांगवी, कुरमुडा, सीतासांगवी, डोंगरी बुद्रुक हे कशासाठी फेमस आहेत? तुमसर तालुका, भंडारा जिल्हा. काय तुमसर तालुक्यात, भंडारा जिल्ह्यात मॅग्नीजचे साठे आहेत. मॅग्नीजचे. सीतासांगवी म्हणजे कोण आलं? मॅग्नीज आलं तिसऱ्या नंबरवरती. नागर तासवाडी, धनगरवाडी, उदगिरी जर बघाल तर त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा हा सगळा भाग कशासाठी फेमस आहे? कोल्हापूरमध्ये येतो. नागरतासवाडी, धनगरवाडी, त्याच्यानंतर तुमचं जर बघाल तर मानबेट असेल, कासारवाडा असेल, ही सगळी ठिकाणं कशासाठी आहेत? कोल्हापूरमधली. कोल्हापूर कशासाठी? बॉक्साईटसाठी प्रसिद्ध. नागरतासवाडी कशासाठी जर बघाल तर बॉक्साईटसाठी. सब लोकेशन लक्षात ठेवा. नागरतासवाडी, धनगरवाडी, मानबेट, कासारवाडा ही सगळी ठिकाणं. उदगिरी नावाचं ठिकाण आहे कोल्हापूरमधलं. ही सगळी ठिकाणं कशासाठी? बॉक्साईटसाठी फेमस आहेत. लोहार डोंगरी कशासाठी फेमस आहे जर बघाल तर? लोहार डोंगरी लोह खनिजासाठी फेमस चंद्रपूरमधलं. जर बघाल तर ब्रह्मपुरी तालुक्यात येणारं गाव चंद्रपूरमधल्या लोहार डोंगरी. आणि त्याच्यानंतर कोण असेल तर मुकुटवड, मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकुटवड, चनकापरमढोळ ही यवतमाळमध्ये येणारी ठिकाणं आहेत. यवतमाळमध्ये कशासाठी प्रसिद्ध आहेत? ही चुनखडीसाठी प्रसिद्ध आहेत. कशासाठी? चुनखडी. म्हणजे 3 नंतर 4 नंतर 1 2 3 4 1 2. पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 2 उत्तर दिसेल. जिल्हे तर ऑलमोस्ट तुम्हाला माहिती असतील पण जिल्ह्यांमधली सब लोकेशन थोडी बघून जा. असे प्रश्न कदाचित आतमध्ये जाऊन विचारले जाऊ शकतात खनिज संपत्तीच्या बाबतीत, धातू अधातू खनिजांच्या बाबतीमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणत्या पर्जन्याच्या प्रदेशात आर्द्र शेती केली जाते? ह्युमिड कल्टिवेशन केलं जातं. शेतीचे प्रकार नीट लक्षात ठेवा. मी शेतीचे प्रकार सांगतो तुम्हाला. पहिला शेतीचा जर प्रकार बघाल तर ओली शेती म्हणा किंवा ओलीत शेती म्हणतात त्याला. बरोबर. ओलीत शेती म्हणतात. ओली शेती किंवा ओलीत शेती कधी? जर पर्जन्याचं प्रमाण 200 ते 400 सेंटीमीटर असेल तर. आता ओली शेती आपल्याकडे एवढा पाऊस कुठे आहे? कोकणामध्ये, सह्याद्रीमध्ये. तर कोकण सह्याद्रीच्या भागामध्ये ओली शेती केली जात असेल. दुसरी शेती कोण असेल तर आर्द्र शेती. कोण असेल तर बघाल तर आर्द्र शेती. आर्द्र शेती कुठे केली जाते? 100 ते 200 सेंटीमीटर वाल्या भागामध्ये आर्द्र शेती केली जाते. बरोबर. आपल्याला तेच विचारलंय का आर्द्र शेतीवरती? म्हणजे पर्याय क्रमांक कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 4 दिसतोय. आणखी 2 शेतीचे प्रकार आहेत. तिसरी जर बघाल तर तुम्हाला बागायती शेती दिसेल. बागायती.
काय दिसेल? बागायती शेती दिसेल. बागायती शेती भलेही 50 ते 100 सेंटीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात केली जात असेल, पण बागायती शेतीसाठी विशेष कंडिशन काय? तुम्हाला तुमची जलसिंचन व्यवस्था असली पाहिजे, सेपरेट जलसिंचन व्यवस्था असली पाहिजे. पावसाचं प्रमाण भलेही 50 ते 100 सेंटीमीटर असेल, पण तुमच्याकडे बोरवेल म्हणा, विहीर म्हणा, तुमचं शेततळ म्हणा, ह्याची सुविधा असली पाहिजे, तरच बागायती शेती. आणि त्याच्यानंतर मग जर बघाल तर कोण असेल? कोरडवाहू शेती. कोण असेल? कोरडवाहू. त्याला तुम्ही काय म्हणता? जिरायती शेती म्हणता. जिरायती शेती कुठं केली जाते? 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये कोरडवाहू किंवा जिरायती शेती, हे 4 प्रकार नीट लक्षात ठेवा शेतीचे. आर्द्र शेती आपल्याला विचारली आहे 100 ते 200. पर्याय क्रमांक कोण असेल? तर पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. क्लिअर? पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्थलांतरित शेती. पण स्थलांतरित शेती आणि राज्य विचारले नाहीत, स्थलांतरित शेती आणि देश विचारल्यात. स्थलांतरित शेती असे प्रश्न एमपीएससी कंबाईनला सुद्धा विचारते. कोणुको नावाने स्थलांतरित शेती कुठे केली जाते? तर कोणुको नावाने स्थलांतरित शेती व्हेनेझुएलामध्ये केली जाते. कुठं? व्हेनेझुएला. जर बघाल तर मसोले नावाची शेती कुठे केली जाते? मसोले नावाने जर बघाल तर तुम्हाला आफ्रिकेमध्ये, विशेषतः मध्य आफ्रिकेमध्ये जर स्थलांतरित शेती मसोले नावाने केली जाते. त्याच्यानंतर मिल्पा नावाची शेती, मिल्पा मेक्सिको आणि चेना नावाने कुठं असेल? तर श्रीलंकेमध्ये असेल. म्हणजे 4 1 2 3 4 1 2 3. पर्याय क्रमांक कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. ही नावं लक्षात ठेवा. इथे एखादा असा वेगळा प्रश्न असू शकतो. तुमची श्रीलंकेमध्ये चेना शेती असेल, म्यानमारमध्ये त्योंगे असेल, थायलंडमध्ये जर बघाल तर तमराई नावाने केली जाते, इंडोनेशियामध्ये लडांग, फिलिपिन्समध्ये केनगिन नावाने, मेक्सिकोमध्ये मिल्पा नावाने, ब्राझीलमध्ये रोका नावाने, तर मध्य आफ्रिकेमध्ये मसोले नावाने. ही नावं लक्षात ठेवा. ही नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. तुम्हाला सोबत काय माहिती असणं पाहिजे? जर बघाल तर स्थलांतरित शेती, स्थलांतरित शेती आणि कोणत्या राज्यात तिला काय नाव आहे? एक तर प्रश्न ह्या भागावरती असेल, देशावरती असेल, किंवा भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये स्थलांतरित शेती कोणत्या नावाने, मग झूम कुठं जर बघाल तर, त्याच्यानंतर तुमच्या बाकी कुठं, दहिया कुठं जर बघाल, हे सगळी नावं तुम्हाला राज्यनिहाय नावं सुद्धा माहिती असायला पाहिजेत. जर प्रश्न आला तर कन्फर्म मार्क देणारा प्रश्न ठरतो हा, कारण प्रश्न एकतर राज्यांवरती असेल किंवा देशांवरती असेल. ह्याच्या वेगळं स्थलांतरित शेतीमध्ये जास्त विचारली जाण्याची शक्यता खूप कमी असते. त्याच्यामुळे जर बघाल तर पर्याय क्रमांक कोण दिसेल? तर पर्याय क्रमांक 2 दिसेल तुम्हाला. पुढे येऊयात. अयोग्य पर्याय ओळखा. प्रमुख मासेमारी बंदर आहेत आणि जिल्हे आहेत. प्रमुख मासेमारी बंदर आहेत आणि जिल्हे. जयगड, जयगड माहिती आपल्याला, जयगड खाडी, त्याच्यानंतर शास्त्री नदी, हे सगळं कुठं आहे? जयगड बंदर रत्नागिरीमध्ये आहे. काय विचारलंय? अयोग्य पर्याय ओळखा असं विचारलंय. अगरदांडा कुठे आहे? तर अगरदांडा असेल, रेवदांडा असेल, ही सगळी कुठे आहे? तर बघाल तर तुमच्या रायगडमध्ये याला सुरुवात होतात, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं मीठबाव. मीठबाव पालघर. मीठबाव मात्र पालघरमध्ये नाही. पालघरमध्ये डहाणू आहे, पालघरमध्ये जर बघाल तर सातपाडी आहे, पालघरमध्ये केळवा नावाचा बीच आहे, बंदर जर बघाल तर. पण इथं पालघर नाही. हे काय असायला पाहिजे? मीठबाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारं बंदर आहे. मीठबाव पालघरमध्ये नाही तर कुठे येणारं बंदर आहे? सिंधुदुर्गमध्ये. जुहूतारा, जुहूतारा मात्र कुठे येतं? जुहू म्हणल्यावरती आपल्याला लगेच कळायला सुरुवात होतं, मुंबईमध्ये येतं. अयोग्य पर्याय कोण आहे? तर अयोग्य पर्याय मीठबाव आहे. सोबत काही महत्वाच्या बंदरांची नावं लक्षात ठेवा. सोबत काही महत्वाच्या जिल्ह्यांनी हे बंदर. पालघर मी मगाशी पण सांगितलं, डहाणू असेल, सातपाडी असेल, केळवा असेल. मुंबईमध्ये जुहूतारा दिसेल तुम्हाला, पारवाडी दिसेल, त्याच्यानंतर फेरी दिसेल, खारदांडा दिसेल. नीट बघा, खारदांडा मुंबईमध्ये आहे. रेवदांडा आणि अगरदांडा कुठे दिसेल तुम्हाला? तर रायगडमध्ये दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर दिघी, बागमांडला, त्याच्यानंतर तुमचा जर बघाल तर बोरली मांडला. बागमांडला आणि बोरली मांडला कुठं? रायगडवाल्या भागात. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये या केळशी, मिरकरवाडी किंवा मिरकरवाडा म्हणा, वरवडे, काळबादेवी. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कोण असेल? तर मोरबेवाडी, देवबाग, त्याच्यानंतर धुरीवाडा आणि मीठबाव. मीठबाव कुठे येतो? तर सिंधुदुर्गमध्ये येतो. ही नावं नीट लक्षात ठेवा. एखादा प्रश्न ह्याच्यावरती सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर योग्य विधान ओळखा. विधान किंवा विधाने म्हणा. पापलेट, कोळंबी, सुरमई यासारखे मासे उत्तर कोकणाच्या किनारपट्टीवरती आढळतात. जर बघाल तर तुम्ही पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगडचा उत्तरेकडचा भाग, ह्या भागामध्ये जो काही किनारपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला पापलेट, कोळंबी, सुरमई सारखी मासे जी काही आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत ही उत्तर कोकणाच्या किनारपट्टीवरती आढळतात का? तर यस, ही गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
त्याच्यानंतर महाराष्ट्र सागरी मासेमारीसाठी जर बघाल तर 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र योग्य आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक सर्व्हे काढाल तर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ही आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात किंवा समुद्राच्या भागात मासेमारी करण्यासाठी किती एरिया जर आपल्याकडे अवेलेबल आहे तर 1,12,000 चौरस किलोमीटरचा. ही खाऱ्या पाण्यातली किंवा सागरी मासेमारी म्हणता येईल. त्याच्यासोबत तुम्हाला आणखी एक एरिया माहिती पाहिजे, गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी. गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी 3.17 लाख स्क्वेअर किलोमीटर किंवा चौरस किलोमीटरचा एरिया आपल्याकडे उपलब्ध आहे. किती? 3.17 लाख स्क्वेअर किलोमीटरचा, ज्याच्यामध्ये नद्या येतात, ज्याच्यामध्ये तुमची धरणं येतात, ज्याच्यामध्ये तुमची सरोवरं येतात, ज्याच्यामध्ये तुमची शेततळी येतात. ही जर बघाल तर गोड्या पाण्यातली मासेमारी आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रात किती एरिया अवेलेबल आहे? 3,17,000 स्क्वेअर किलोमीटर. ह्याचा अर्थ काय? महाराष्ट्रात गोड्या पाण्यातला एरिया जास्त अवेलेबल आहे मासेमारी करण्यासाठी कुणापेक्षा? सागरी मासेमारीपेक्षा. पण हे स्टेटमेंट काय असेल? हे स्टेटमेंटही बरोबर आहे. बरोबर. आणि राज्य शासनाने 2017 मध्ये आपल्याकडे काय जाहीर केलं? नीलक्रांती धोरण जाहीर केलं. नीलक्रांती धोरण हेही स्टेटमेंट 2017चं आपल्याकडे नीलक्रांती धोरण, ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या विधानांमध्ये जर बघाल तर ही सर्व विधाने तुम्हाला काय दिसायला सुरुवात होतील? दिलेल्या विधानांमध्ये सर्व विधाने बरोबर दिसायला सुरुवात होतील. पर्याय क्रमांक कुठे जाईल? तर पर्याय क्रमांक 4 कडे उत्तर जाईल. त्याच्यानंतर वन डे रिव्हिजन बॅचवरती ॲपवरती उपलब्ध आहे ऑनलाईन. जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे नावाचा ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला जर बघाल आणि सध्या विद्यार्थ्यांच्या जर बघाल तर मागणीमुळे म्हणा, विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार जर बघाल तर आपण 25% ऑफ दिला ह्या वन डे रिव्हिजन बॅचवरती. ह्या वन डे रिव्हिजन बॅचवरती जो 25% ऑफ आहे ONE1 त्याला लागून AK ONE1K नावाचा कोड आहे. हा कुपन कोड टाका. तुम्हाला ही वन डे रिव्हिजन बॅच 25% डिस्काउंटमध्ये मिळायला सुरुवात होईल, ऑफमध्ये मिळायला सुरुवात होईल. पटकन रिव्हिजन करून घ्या. महाराष्ट्र भारत जर 15 मार्काला आला तर लॉटरी लागून जाईल आपली गट ब आणि गट क ला. बरोबर. त्याच्यासाठी आपली रिव्हिजन होणं मस्ट आहे. त्याच्यानंतर राजमहल टेकड्या झारखंड राज्याच्या पश्चिम बाजूला आहेत. पश्चिम बाजूला राजमहल टेकड्या जर नीट बघाल तुम्ही तर झारखंडच्या पश्चिम बाजूला नाहीत, छोट्या नागपूर पठाराच्या पूर्व बाजूला किंवा झारखंडच्या पूर्व बाजूला, पश्चिम बाजूला नाहीत. बरोबर. जर बघाल तर कोण आहेत? छोट्या राजमहल टेकड्या छोटा नागपूर म्हणा किंवा झारखंडच्या पूर्व बाजूला येतात, पश्चिम बंगालवाल्या साईडला येतात. पश्चिम बंगालवाल्या साईडला. स्टेटमेंट काय दिसायला सुरुवात होईल? जर बघाल तर स्टेटमेंट चुकीचं दिसायला सुरुवात होईल तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर जर बघाल तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोण असेल? भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन जर बघाल तर राजस्थानमध्ये होत आहे. तांब्याचे साठे जर बघाल तर भारतामध्ये फक्त 2% आशियातलं तांब्याचं उत्पादन होतं. 2% आशिया खंडातलं तांब्याचं उत्पादन. तांब्याच्या बाबतीत किंवा कॉपरच्या बाबतीत जर गेलो आपण, तांबे किंवा कॉपरच्या बाबतीत जर गेलो आपण तर तुम्हाला साठे सर्वात जास्त कॉपरचे कुठे दिसतील? राजस्थानमध्ये दिसतील. राजस्थानमध्ये. दुसरी गोष्ट मध्य प्रदेशमध्ये दिसतील साठे. पण तांब्याचं उत्पादन मात्र भारतामध्ये उत्पादन मात्र 1 नंबरला मध्य प्रदेशमध्ये होतं, 2 नंबरला मात्र राजस्थानमध्ये होतं. उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश आघाडीवरती आहे, साठ्यांच्या बाबतीत राजस्थान आघाडीवरती आहे. मग आपल्याला साठे विचारलंय का उत्पादन विचारलंय तर सर्वाधिक जास्त उत्पादन राजस्थानमध्ये होतं? नाही. सर्वाधिक जास्त उत्पादन राजस्थानमध्ये होत नाही. सर्वाधिक जास्त उत्पादन मध्य प्रदेशमध्ये होतं. तांब्याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये झुंझुनू नावाचा जिल्हा आहे. झुंझुनू. राजस्थानमध्ये कुठला जिल्हा आहे? झुंझुनू नावाचा जिल्हा आहे. आणि ह्या झुंझुनू जिल्ह्यामध्ये खेत्री सिंघणा नावाचं क्षेत्र आहे. कोण असेल तर खेत्री सिंघणा नावाचं क्षेत्र आहे. हे खेत्री सिंघणा नावाचं क्षेत्र राजस्थानमधलं तांब्याच्या साठ्यासाठी, कॉपरच्या साठ्यासाठी भारतात प्रसिद्ध आहे. हे सब लोकेशन लक्षात ठेवा. इथं जर बघाल तर राजस्थान नाही मध्य प्रदेश, म्हणजे स्टेटमेंट पुन्हा चुकीचं असेल. बरोबर. पुढे येऊयात. बांगलादेश सोबत भारतातील 5 राज्यांची सीमा लागून आहे. बांगलादेश सोबत जर बघाल तर बांगलादेशला आपली सर्वात जास्त सीमा लागून आहे. भूसीमा 4096 किलोमीटर लांबीची भारताची भूसीमा बांगलादेश सोबत लागून आहे. मग तुमचा मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, मेघालय असेल, त्याच्यानंतर आसाम असेल आणि पश्चिम बंगाल, ह्या 5 राज्यांची सीमा बांगलादेश सोबत लागून आहे. हे विधान मात्र काय दिसायला सुरुवात होईल? बरोबर दिसायला सुरुवात होईल. आपल्याला विचारलंय अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान जर बघाल तर झारखंडच्या पश्चिम नाही पूर्व बाजूला, राजस्थान नाही मध्य प्रदेश आहे. अ आणि ब अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4. अ आणि ब अयोग्य आहे तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असेल. ह्या गोष्टी बेसिक लक्षात ठेवा. 12व्या प्रश्नाकडे जाऊयात. खिंड दिली आहेत आणि राज्य दिली आहेत. कोणती खिंड कोणत्या राज्यात आहे हे जोडायला हवा. अघिल खिंड जर बघाल तर मिंटका खिंड, अघिल खिंड, काराकोरम, झोजिला,
ह्या सगळ्या जर बघाल तर 12 लापच्याला ह्या कुठे यायला सुरुवात होतात, तुमच्या लडाख केंद्रशासित प्रदेशात यायला सुरुवात होतात. कोण असेल तर लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये येणाऱ्या. त्याच्यानंतर जेलेपला नावाची खिंड, नथुला नावाची खिंड कुठे येतात, सिक्कीम मध्ये येते. सिक्कीम मध्ये जेलेपला आणि नथुला सिक्कीम मध्ये. शिपकीला जर बघाल तर रोहतांग खिंड, शिपकीला खिंड ह्या सगळ्या कुठे येतात तर तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये यायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर नीतीला असेल, लिपुलेक असेल, मानाखिंड असेल, ह्या सगळ्या उत्तराखंडमध्ये येतात. उत्तराखंडमध्ये म्हणजे 3 नंतर 4 नंतर 1 2 3 4 1 2 असणारा पर्याय कुठे दिसायला सुरुवात होईल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात कोणती खिंड येते हे निश्चित बघा. आणि दुसरी गोष्ट काय बघाल, खिंडींचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम बघा. ज्या काही खिंडी आहेत हिमालयामध्ये त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम बघा आणि त्याच्यानंतर कोणती खिंड कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात येते ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. त्याची काही लिस्ट दिली आहे मी इथं. लिस्टमध्ये कोण आहे, लडाख आहे, मिंटका खिंड असेल, अगिल खिंड असेल, झोजिला असेल, सासारला असेल किंवा काराकोरम नावाची खिंड पण येते. सासारला, झोजिला, अगिल खिंड, मिंटका खिंड, काराकोरम कुठे येतात तर सगळ्या लडाखमध्ये येतात. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल आणि बनिहाल कुठं तर जम्मू काश्मीरमध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये जर बघाल तर हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांग असेल, शिपकीला असेल, देबसाला. हिमाचल प्रदेशमध्ये कोण आहे जर बघा रोहतांग, शिपकीला आणि देबसाला. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये लिपुलेक, नीतीखिंड किंवा नीतीला म्हणा, मानाला म्हणा. बरोबर. आणि सिक्कीममध्ये जेलेपला असेल, नथुला असेल जर बघाल तर. त्याच्यानंतर मग एवढ्या जरी तुम्ही व्यवस्थित नीट बघितल्या ह्या 4-5 राज्यातल्या तरी तुमचे प्रश्न आरामात सुटायला सुरुवात होतील. 13 पुढीलपैकी कोणते शहर पूर्वेकडील रोम म्हणून ओळखलं जातं जर बघाल तर पूर्वेकडचं रोम आपल्याकडे कोण आहे तर आपल्याकडे असणारं कर्नाटक मधलं मंगळूर नावाचं शहर. आधी त्याला मँगलोर म्हणायचो, मंगळुरू नाव झालं, मंगळूर म्हणतो आपण त्याला. मंगळुरू नावाचं शहर कोण असेल तर कर्नाटक मधलं भारतातलं पूर्वेकडचं रोम म्हणून ओळखलं जातं जर बघाल तर. कोण असेल पूर्वेकडचं रोम. अशी काही शहरांची यादी ही नावं लक्षात ठेवा. असा एखादा काहीतरी वेगळा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. पूर्वेकडील अथेन्स कोणाला म्हणतात, मदुराई नावाच्या शहराला पूर्वेकडील अथेन्स म्हणतात. पूर्वेकडील रोम कोणाला म्हणतात, मंगळूर म्हणा किंवा मंगळुरू नावाचं शहर म्हणा कर्नाटक मधलं, कर्नाटक किनारपट्टीवरचं. पूर्वेकडील पॅरिस कोणाला म्हणतात, पुद्दुचेरी नावाचं ठिकाण आहे, शहर आहे, त्याला पूर्वेकडचं पॅरिस म्हणतात. तर पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोण आहे, पुणे नावाचं शहर पूर्वेकडचं ऑक्सफर्ड. हे सगळ्यांना माहिती आहे. बाकीची नवीन नाव अथेन्स कोण, रोम कोण, पॅरिस कोण ही नावं पण माहिती असणं मस्ट आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 असेल. 14व्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील राज्यांचा लोकसंख्येनुसार उतरता क्रम लावा. जनगणना 2011. जनगणना 2011 नुसार जर तुम्हाला राज्यांची लिस्ट बघायची असेल जर बघाल कोण आहे इकडं, महाराष्ट्र, बिहार वगैरे. ह्याचा अर्थ काय, जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा क्रम विचारलाय. त्याच्यामध्ये 1 नंबरला तुम्हाला यूपी दिसेल, 2 नंबरला महाराष्ट्र दिसेल, 3 नंबरला जर बघाल तर बिहार दिसेल, 4 नंबरला तुमचा जर बघाल तर बिहार नंतर पश्चिम बंगाल नंतर तुम्हाला आंध्र प्रदेश दिसेल. बरोबर. एवढ्यावरती प्रश्न सुटतोय का बघा. हे 5 तर तुम्हाला मस्ट माहिती आहे पाहिजेत. मग महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश हा नाही, उतरता क्रम म्हणल्यावर पुढे बिहार गेलं. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल इथं ठीक आहे. मध्य प्रदेश आणि गोष्ट तामिळनाडूकडे गेली आहे. बरोबर. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश. बरं, ह्या दोघांमध्ये कुठेतरी दिसतंय. बिहार, महाराष्ट्र नाही, इथं नाही. ह्या दोघांमध्ये उत्तर आहे. म्हणजे गोष्ट आंध्र प्रदेशच्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेश ह्याच्यामध्ये नाही. 6 नंबरला येतं मध्य प्रदेश, 7 नंबरला येतं तामिळनाडू, 8 नंबरला येतं राजस्थान, 9 नंबरला येतं कर्नाटक. किमान 5व्या नंतरची 6 आणि 7 क्रमांकाची नावं लक्षात ठेवा. असे पण प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. आपण फक्त पहिले 5 बघून जातो. पुढचं एखादं नाव तरी किमान आपल्याला अंदाजे माहिती असायला पाहिजे की 6वं नाव कोण आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर बघाल तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कोण, मध्य प्रदेश नंतर तामिळनाडू, इथं नाही, तामिळनाडू नंतर मध्य प्रदेश नाही, तर कोण असेल पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र नंतर बिहार नंतर पश्चिम बंगाल नंतर मध्य प्रदेश नंतर तामिळनाडू. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. ही नावं लक्षात ठेवा लोकसंख्येच्या बाबतीत. त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे या औद्योगिक पट्ट्यात महाराष्ट्रातील सुमारे -% कारखाने आहेत व -% औद्योगिक रोजगार आहेत. तुम्ही जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगडची उत्तर बाजू, पुणे हा सलग औद्योगिक पट्टा जर नीट बघितला
तर महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा औद्योगिक पट्टा ठरतो. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडची उत्तरेकडची बाजू आणि पुणे हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आहे जर बघाल तर. आणि ह्या सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यात महाराष्ट्रातले 70% कारखान्यात 70%, आणि ह्याच 70% कारखान्यांमध्ये जर बघाल तर महाराष्ट्रातला 62% औद्योगिक रोजगार इथंच एकवटला आहे. बरोबर, 70% कारखाने आणि 62% जर बघाल तर हा एरिया महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 8% भाग व्यापतो. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8% भाग व्याप्त इथं मुंबई, ठाणे, पुणे, रायगडची उत्तर बाजू. जर मुंबई म्हणजे शहर उपनगर दोन्ही आलं, जवळजवळ महाराष्ट्राची 23% लोकसंख्या ह्या भागात राहते. ह्या औद्योगिक पट्ट्यामध्ये महाराष्ट्राची 23% लोकसंख्या राहते. महाराष्ट्राचा 8% भाग व्यापला जातो ह्याच्यामध्ये, पण 70% कारखाने ह्याच भागात आहेत आणि 62% औद्योगिक रोजगार ह्याच भागात आहेत. म्हणजे 70 आणि 62 पर्याय क्रमांक कुठे जाईल? पर्याय क्रमांक 4 हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणता येईल. ही गोष्ट माहिती असू द्या. 16व्या प्रश्नाकडे जाऊयात. डॉक्टर त्रिवार्ता आहे. डॉक्टर त्रिवार्ताच्या मतानुसार कोणत्या हवामानाच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन? कळते तुम्हाला? हवामान आणि वनसंपत्ती एकत्र करून प्रश्न विचारलाय. त्रिवार्ताच्या मतानुसार कोणत्या हवामानाच्या प्रदेशात शुष्क पानझडी वन? शुष्क पानझडी वनाचा अर्थ कळतोय? ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे? ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण 75 ते 100 सेंटीमीटर आहे, त्या भागामध्ये तुम्हाला काय दिसायला सुरुवात होईल? शुष्क पानझडी. मग त्रिवार्ताच्या मतानुसार 75 ते 100 सेंटीमीटर पावसाचा प्रदेश कुठे येतो? एएम म्हणाल तर एएम 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचा प्रदेश आहे. बीएस म्हणाल तर बीएस 50 सेंटीमीटर पेक्षा कमी, तुमचा स्टेपी हवामानाचा प्रदेश. इकडे जर बघाल तर तुमचा वर्षा अरण्याचा हवामान प्रदेश बीएसएच सुद्धा 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाचा प्रदेश आहे. एडब्ल्यू मात्र किती आहे? साधारणतः 75 ते जवळजवळ तुमचा 150 सेंटीमीटर पावसाचा प्रदेश आहे एडब्ल्यू. मग तुमचा शुष्क पानझडी कुठे यायला पाहिजे? शुष्क पानझडी एडब्ल्यू मध्ये यायला पाहिजे. त्याला काय म्हणतात जर बघाल तर महाराष्ट्रासाठी उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामान विभाग म्हणा किंवा ह्याला मान्सून सवाना प्रकारचं हवामान म्हणतात. एडब्ल्यू ला मान्सून सवाना म्हणा किंवा उष्णकटिबंधीय दमट व कोरडे म्हणा. पावसाचं प्रमाण 75 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, साधारणतः 150-160 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो ह्या भागात. आणि त्याच भागात तुम्हाला काय दिसतील तर काही भागामध्ये उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन दिसतील. तर पर्याय कोण असेल? तर पर्याय 1 कॅपिटल ए स्मॉल डब्ल्यू. मान्सून सवाना म्हणा किंवा महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामानाच्या विभागामध्ये तुम्हाला शुष्क पानझडी वन दिसायला सुरुवात होतील. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 17व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणती ठिकाणं राष्ट्रीय महामार्गावरती आहेत ते ओळखा. आता प्रत्येक गाव जावं लागेल. माजलगाव. माजलगाव कुठं आलं? बीड जिल्हा आला. बीड जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. बीड जिल्ह्यामधून जर बघाल तर 2 नॅशनल हायवे मॅक्झिमम जे मोठे जातात. एक तुमचा सोलापूर धुळे जातो, पण सोलापूर धुळेवरती हे नाहीये. मग हे कुठे आहे? ह्याच बीडमधून जर बघाल तर आणखी एक नॅशनल हायवे जातो. नॅशनल हायवे नंबर 61 कल्याण निर्मल. निर्मल आलं तुमच्या तेलंगणामध्ये, कल्याण आलं ठाण्यामध्ये, कल्याण निर्मल. जर बघाल तर नवीन 61 नंबरचा नॅशनल हायवे, त्या नॅशनल हायवेवरती माजलगाव येतं. त्या नॅशनल हायवे सोलापूर धुळेच्या बाजूला आहे हा, पण तुमचा कल्याण आणि निर्मल हा नॅशनल हायवेवरती माजलगाव येतं. चाळीसगाव. चाळीसगाव म्हणजे कुठं आलं? जळगाव. जळगाव म्हणजे कुठला जिल्हा आला? जर जिल्हा, ह्या जिल्ह्यातून तुमचा सोलापूर धुळे नावाचा नॅशनल हायवे जातो. सोलापूर धुळे. आणि सोलापूर धुळे NH52 वरती कोण असेल तर बघाल तर NH52 वरती हे चाळीसगाव येतं. बरोबर. त्याच्यानंतर मालेगाव. मालेगाव म्हणजे कुठं आलं? नाशिक. नाशिकवाल्या भागातून नॅशनल हायवे जातो मुंबई आग्रा. नॅशनल हायवे जातो मुंबई आग्रा नॅशनल हायवे जातो. जर बघाल तर जवळजवळ 160 नंबर 160 नावाचा नवीन नॅशनल हायवे, जुना NH3 आता 160, त्या नॅशनल हायवेवरती नाशिकमध्ये मालेगाव येतं. शिरपूर. शिरपूर म्हणजे कुठं आलं? धुळे जिल्ह्यातला सर्वात उत्तरेकडचा तालुका. हाच तुमचा जो काही मालेगाववाला मुंबई आग्रा नॅशनल हायवे चालला ना, हाच मुंबई आग्रा नॅशनल हायवे मालेगाव. मालेगाववरून जर बघाल तर पुढे धुळ्याला जातो, धुळ्यावरून शिरपूरला जातो, म्हणजे शिरपूर सुद्धा नॅशनल हायवेवरती. संगमनेर. अहिल्यानगर जिल्ह्याला अहिल्यानगर. संगमनेर अहिल्यानगर जिल्हा. ह्या संगमनेरहून कुठला नॅशनल हायवे जातो? NH60 तुमचा पुणे नाशिक नॅशनल हायवे. कोण असेल तर पुणे. म्हणजे जवळजवळ ही सगळी ठिकाणं कुठे आहेत तर नॅशनल हायवेवरती आहेत. म्हणजे काय असेल? पर्याय क्रमांक 4.
कोण असेल तर पर्याय क्रमांक 4 ही नावं माहिती असू द्या. महाराष्ट्रातली काही महत्वाची नॅशनल हायवे बघा, 10-12 महत्वाची नॅशनल हायवे बघा, 100% प्रश्न असेल तुम्हाला. NH52, NH53, त्याच्यानंतर NH160 असेल, NH48 असेल, NH44 असेल, NH65 असतील, NH60 असेल. ही महत्वाची नॅशनल हायवे बघणं अपेक्षित आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 18 बीड जिल्ह्याला सीमा लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर बघाल तर क्रम ओळखा. अँटी क्लॉकवाईज मध्ये जायचं, अँटी क्लॉकवाईज मध्ये. बीड जिल्ह्याला जर बघाल तर बीड जिल्ह्याला सीमा लागून असणारे जिल्हे जर तुम्ही नीट बघितले तर इकडे तुम्हाला अहिल्यानगर जिल्हा लागेल, बरोबर. थोडासा भाग तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा लागेल, उत्तर बाजूला तुम्हाला जालना लागेल, पूर्वेकडे जर बघाल तर तुम्हाला परभणी जिल्ह्याची सीमा लागेल, इकडे तुम्हाला लातूर जिल्ह्याची सीमा लागेल आणि दक्षिण बाजूला धाराशिव जिल्हा लागेल. कोण लागेल तर धाराशिव जिल्हा, बरोबर. धाराशिव आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूरची सीमा लागून दिसायला सुरुवात होईल. अँटी क्लॉकवाईज मध्ये जायचं, अँटी क्लॉक, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं, विरुद्ध दिशेने. मग धाराशिव नंतर लातूर, लातूर नंतर अहिल्यानगर, इकडं नाही म्हणजे हाही पर्याय गेला. परभणी नंतर जर बघाल तर जालना, जालन्यानंतर तुम्हाला लातूर, परभणी नंतर जालना, पुन्हा लातूर, म्हणजे हाही सिक्वेन्स नाही. जालन्यानंतर अहिल्यानगर नंतर धाराशिव नंतर लातूर, जालन्यानंतर अहिल्यानगर धाराशिव नंतर लातूर, हा एक सिक्वेन्स दिसतोय. ठीक आहे, इथे एक बघूयात आपण. जालन्यानंतर जर बघाल तर धाराशिव नंतर पुन्हा अहिल्यानगर, उलट चाललंय नाही, म्हणजे पर्याय क्रमांक कोण बरोबर असेल तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. बीड जिल्ह्याला तुमच्या जवळजवळ 6 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. ही जर गोष्ट बघाल तर तुमचा कोण असेल अहिल्यानगर नंतर छत्रपती संभाजीनगरची छोटीशी सीमा लागून आहे, जालना, परभणी, लातूर, त्याच्यानंतर कोण असेल तर धाराशिव. अँटी क्लॉकवाईज मध्ये जायचंय तर अँटी क्लॉकवाईज मध्ये जालन्यानंतर अहिल्यानगर, धाराशिव, लातूर ही गोष्ट यायला पाहिजे. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा आहे. बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा आहे. जर बघाल तर 10,993 चौरस किलोमीटर एरिया असणारा हा बीड जिल्हा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जिल्हे कदाचित विचारले जाऊ शकतात, ही शक्यता लक्षात घ्या. असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर. बीड जिल्हा, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर जर बघाल तर जुना, त्याच्यानंतर अहिल्यानगर दिसेल तुम्हाला, त्याच्यानंतर जर बघाल तर धाराशिव, लातूर, परभणीची सीमा लागून दिसेल. पुढीलपैकी कोणत्या दिवशी कुलाबा जिल्ह्याचं नामांतरण रायगड करण्यात आलं? कुलाबा होतं, कुलाबाचं रायगड करण्यात आलं कधी? 1 जानेवारी 1981 ला. कधी तर 1 जानेवारी 1981 ला कुलाबाचं नाव रायगड करण्यात आलं. ही डेट माहिती लक्षात ठेवा, कारण अलीकडे असे बरेच नावं बदलली आहेत. आधी खडकी होतं, खडकीचं छत्रपती जर बघा औरंगाबाद झालं, औरंगाबादचं आता छत्रपती संभाजीनगर झालं. उस्मानाबाद होतं, धाराशिव झालं, अंबेजोगाई आत्ता झालंय, आधी काय होतं मोमिनाबाद होतं. अशी काही बेसिक जी नावं बदलली आहेत ती नावांच्या बाबतीत गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कुलाबादचे रायगड कधी झालंय तर 1 जानेवारी 1981 ला. पुढे येऊयात 20व्या प्रश्नाकडे येऊयात. काय दिले? नदी दिल्या आणि संगम ठिकाणं, बरोबर. ह्या नद्या दिल्यात आणि त्यांची संगम ठिकाणं. तापी आणि पांझरा नदी म्हणजे तापी नदीच्या उपनद्या सोबत संगम ठिकाणं विचारली आहेत. तापी नदी आणि पांझरा नदी, तापी आणि पांझरा धुळे जिल्ह्यामध्ये एकत्र येतात. मुडाबद नावाचं ठिकाण आहे. कुठं असेल तर मुडाबद नावाचं ठिकाण दिसायला सुरुवात होईल तुम्हाला. त्याच्यानंतर तापी आणि बुराई, बुराई पण कुठं? धुळे जिल्ह्यात सिंदखेडा नावाच्या तालुक्याच्या ठिकाणाजवळ तापी आणि बुराई नदीचा संगम दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर तापी आणि गोमती, गोमती उत्तर बाजूने मिळणारी तापी नदीची उपनदी आहे. प्रकाशे नावाजवळ हे संगम ठिकाण आहे, प्रकाशे कुठं असेल तर प्रकाशे. आणि तापी पूर्णा, तापीची महत्वाची सर्वात महत्वाची उपनदी तुमचं चांगदेव, श्री क्षेत्र चांगदेव तुमच्या मुक्ताईनगर जर बघाल तर कुठे येतं? चांगदेव 3 नंबर, म्हणजे 2143, 2143 बरोबर ना. 2143 पर्याय क्रमांक कोण असेल तर 2. अशी संगम ठिकाणं सुद्धा तापी नदी महत्वाची नदी आहे. परीक्षेला जाताना तापी, गोदावरी फोकस करून जा. मॅक्झिमम प्रश्न तापी आणि गोदावरी वरती आहेत, बाकीच्या नद्याही बघणं गरजेचं आहे, पण इथं मात्र विशेष लक्ष जास्त असावं आपलं. त्याच्यानंतर 21व्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? शेड्यूल कास्ट लोकसंख्या, काही बेसिक डेटा शेड्यूल कास्ट लोकसंख्येच्या बाबतीत बघा. किती आहे लोकसंख्या जर बघाल तर 1.33 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये प्रमाण किती आहे? 11.8%, बरोबर. ह्या 2 गोष्टी तर तुम्हाला मस्ट माहिती असायला पाहिजेत. सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारे जिल्हे पुणे जिल्हा आणि त्याच्यानंतर नागपूर. पुणे आहे का याच्यात? पालघर, नागपूर जर बघाल तर नाही. कोण येईल? मग नागपूर येईल. पहिला पुणे, दुसरा नागपूर, तिसरा सोलापूर.
सर्वात जास्त. सर्वात कमी नंदुरबार. नंदुरबार नंतर जर बघाल तर तुम्हाला सिंधुदुर्ग वर्ग दिसायला सुरुवात होईल, पण आपल्याला जास्त सर्वात जास्त पुणे, पुण्यानंतर नागपूर. सर्वात कमी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीची लोकसंख्या दिसायला सुरुवात होईल. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. सर्वात जास्त अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण असणारा जिल्हा अकोला. सर्वात कमी प्रमाण असणारा जिल्हा पुन्हा नंदुरबार जिल्हा. एवढ्या बेसिक गोष्टी अनुसूचित जातीच्या बाबतीत लक्षात ठेवा. असेच 4 मुद्दे तुम्हाला अनुसूचित जमातींच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती आढळतात तेवढा मुद्दा परीक्षेला जाताना बघून जा. लोकसंख्येचा ही गोष्ट कुठली असेल तर आपला जो काही संभाव्य जर बघाल तर तुम्हाला येणारी जी काही फेब्रुवारी 2025 मधली एक्झाम आहे, गट ब ची एक्झाम आहे, त्या परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला 100% काही ना काहीतरी भूगोलामध्ये मार्क्स वाढवण्यात मदत करतील अशी अपेक्षा करतो. बरोबर. आणि ह्या भागापुरतं इथंच थांबतो. धन्यवाद.